इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या नवीन कचरा उठाव टेंडरवरून पुन्हा एकदा भाजपमधील मतभेद उघड झालेत। या टेंडरला हळवणकर गटातील काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला असून महापालिकेच्या सभेपूर्वी भाजपच्या हळवणकर गटानं स्वतंत्र बैठक घेतल्यानं पुन्हा एकदा आवाडे हळवणकर गटातील धुसफूस उघड झाली आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या नवीन कचरा उठाव टेंडरवरून शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। गेल्या काही दिवसांपासून 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर गटामध्ये मतभेद उफाळून आलेत। या टेंडरला माजी आमदार सुरेश हळवणकर गटातील काही नगरसेवकांनी सुरुवातीपासूनच विरोध दर्शवलाय। कचरा उठावाच्या टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता असावी तसंच शहराच्या हिताचा निर्णय व्हावा अशी भूमिका या गटानं घेतल्यानं भाजपमधील नाराजी नाट्य समोर आले। आजच्या सभेपूर्वी भाजपच्या हळवणकर गटातील नगरसेवकांनी शहरातील एका हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठक घेतली। या बैठकीत विशेष सभेत कोणती भूमिका घ्यायची याबाबत निर्णय घेण्यात आला। दुसरीकडे महानगरपालिकेच्या सभागृहात भाजपची अधिकृत पक्ष बैठक पार पडली। या बैठकीकडे हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्यानं राजकीय चर्चांना अधिक उधाण आले। दरम्यान या घडामोडींमुळे आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर या दोन गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आलेत। कचरा उठावाच्या 22 कोटी रुपयांच्या टेंडरवरून दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।